नमस्कार. आज 15 मे 2025 आणि मी मंगेश बोरकर सर, संबोधी करिअर अकॅडमीचा संचालक. 7 मे ते 15 मे 2025 NDA अँड NA फाउंडेशन बॅच ही ऑनलाईन आणि क्लासरूमच्या माध्यमातून संबोधी करिअर अकॅडमीच्या ठाणे वेस्ट ब्रांचमध्ये हा प्रोग्राम कंडक्ट करण्यात आलेला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई ठाणे या रिजनमधून खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे सेशन्स अटेंड केले. माझ्यासोबत या ठिकाणी अदिती यादव आहे आणि अदितीच्या आई ज्या स्वतः शिक्षिका आहेत एका शाळेमध्ये, सुवर्णा यादव या आहेत. महालक्ष्मीवरून महालक्ष्मी एक स्टेशन आहे इथलं मुंबईमधलं, तिथून त्या रेग्युलरली सकाळी 9:30ला यायच्या. एकही दिवस त्यांनी सेशन मिस केलं नाही आणि अदितीला फ्युचरमध्ये डिफेन्स फोर्सेसमध्ये अधिकारी बनायचं आहे. तर संबोधीच्या या सेशन्समधून तिला नेमकं काय मिळालं, तिला काय फायदा झाला आणि तिचं फ्युचर गोल कसं असेल याबद्दल अदिती आणि तिच्या आई या ठिकाणी बोलतील. तर पहिले अदिती, आपलं ओपिनियन. माय सेल्फ अदिती अभय यादव. मी सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये आहे, आगरीपाडा. मी महालक्ष्मीवरून इथे ठाण्याला सेशनसाठी येते. माझ्या पप्पांचा जो एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे, तिथून आम्हाला ह्या अकॅडमीबद्दल ॲडव्हर्टाइजमेंट भेटलेली आणि इथे आल्यापासून मला आतापर्यंत कोणीच एवढी माहिती दिली नव्हती जेवढी मला बोरकर सरांकडून भेटली. तुला काय कळलं या दिवसांमध्ये? ह्या दिवसांमध्ये खूप काही शिकता आलं. म्हणजे NDAचा जो सिलेबस आहे तो सगळा जाणून घेता आला आणि मी माझ्या खूप फ्रेंड्सला सुद्धा सजेस्ट केलं ह्या अकॅडमीबद्दल. येस, थँक्यू. अदितीला म्हणजे इन शॉर्ट सगळं समजलेलं आहे, फक्त ते तिला एक्सप्रेस करता येत नाही. डिफेन्स किंवा कुठल्याही सर्व्हिसेससाठी एक्सप्रेशन हा महत्त्वाचा पार्ट असतो. तो टप्प्याटप्प्याने विद्यार्थी शिकत जातात आणि संबोधीच्या माध्यमातून आम्ही ते सगळं करत असतो. धन्यवाद अदिती आणि तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या करिअरसाठी. मॅडम आहेत अदितीच्या आई, सुवर्णा यादव मॅडम, प्लीज. हॅलो एव्हरीवन, माझं नाव सुवर्णा यादव. सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट स्कूल, इंग्लिश स्कूल जी आगरीपाड्याला आहे, तिथे मी सेकंडरी सेक्शनमध्ये टीचर म्हणून प्रोफेशनमध्ये आहे. या फाउंडेशनचं जी माहिती आहे ती माझ्या हजबंड थ्रू आम्हाला मिळालेली. आम्ही खूप 4-5 वर्षाआधीच NDAसाठी बघत होतो. म्हणजे माझ्या मुलीला डिफेन्स फोर्समध्ये करिअर करायचं आहे या दृष्टिकोनातून आम्ही सी कॅडेट कॉर्पला सुद्धा तिला ॲडमिशन दिलं होतं. पण जी एसेन्शियल माहिती आहे ती कुठूनच मला मिळत नव्हती आणि अचानक एखादी ॲडव्हर्टिजमेंट आमच्यासमोर येते की 8 दिवसाचा फाउंडेशन कोर्स जो संबोधी करिअर अकॅडमी थ्रू ठाण्याला होत आहे. तर तिथे आम्ही येऊन बघितलं तर खरंच म्हणजे मी कल्पना केली नव्हती की एवढ्या 8 दिवसांमध्ये एवढं काही महत्त्वाची जी माहिती आहे ती मिळेल. एकूण एक म्हणजे जी इम्पॉर्टंट माहिती असते, एखादी कॉम्पिटिशन क्रॅक करायची असेल, एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, सिलेबस काय असतो, ह्या एकूण एक डिटेल्स आम्हाला इथे येऊन मिळाल्या. पहिलं तर आम्ही ठरवलेलं की फर्स्ट डे अटेंड करायचं आणि बघायचं जर खरंच चांगलं असेल तर आपण जाऊया एवढा लांबीचा प्रवास करून. पण आवर्जून म्हणजे आता नेक्स्ट डे अजून काय माहिती मिळेल असं अक्षरशः आमचा म्हणजे एक दृष्टिकोन झाला होता आणि A to Z चांगल्या माहिती आम्हाला इथे मिळाल्या. काय त्याचे क्रायटेरिया काय असतो, लिमिटेशन्स काय असतात, कारण ह्याआधी भरपूर गैरसमज होते जेणेकरून NDAमध्ये जाता येईल की नाही हे सुद्धा मला म्हणजे इम्पॉसिबल वाटत होतं. जे की मंगेश सर, बोरकर जे सर आहेत, त्यांनी एवढे आमचे गैरसमज दूर केले आणि आता कुठे काही पॉसिबिलिटी वाटायला लागली. तर आपला जो महाराष्ट्राचा जो समाज आहे त्यांच्या पालकांच्या मनामध्ये किंवा मुलांच्याही मनामध्ये अजूनपर्यंत खूप गैरसमज आहेत, खूप असे प्रोफेशनला घेऊन, जे या अकॅडमी थ्रू मला वाटतं दूर होतील आणि आपल्याला समोर मार्गदर्शन मिळेल आणि चांगलं एक सक्सेसफुली जीवन जगण्याचा एक पर्याय मिळेल. तर मी भरपूर सगळ्या पॅरेंट्सला सजेस्ट करेन की त्यांनी संबोधी अकॅडमी जॉईन करून आपल्या मुलांना सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायला लावावं आणि माझ्या कुटुंबामध्ये जितकी मुलं आहेत, माझे भाचे वगैरे आहेत, त्यांनासुद्धा मी हे सजेस्ट करेन. सो थँक्यू सो मच बोरकर सर फॉर दिस गायडन्स. धन्यवाद मॅडम, थँक्यू. NDAच्या व्यतिरिक्त सिव्हिल सर्व्हिसेस, स्टेट सर्व्हिसेस, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स आणि जेवढे काही सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, कमिशन्स आहेत, त्याच्या एक्झाम संबोधीमध्ये होत असतात.
सगळ्यात महत्त्वाचं NDAच्याबद्दल की NDA ही एक अशी एक्झामिनेशन आहे की जी तुम्हाला 18व्या वर्षी कमिशन रँक ऑफिसरचं करिअर सेक्युअर्ड करते. याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच एक्झाम नाही जी तुम्हाला क्लास 1 ऑफिसर डिफेन्स फोर्सेसमध्ये 18व्या वर्षी करिअर एन्श्युअर करते. त्याच्यानंतरची दुसरी एक्झामिनेशन ही ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती CDSC असते. त्याच्यामुळे जे विद्यार्थी आता साधारणतः 9वी 10वीत आहेत त्यांनी या करिअरबद्दल सिरियसली विचार करावा आणि ज्यांना डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचं आहे ॲज अ ऑफिसर म्हणून त्यांनी NDAच्या पर्यायासंदर्भात नक्की विचार करावा. त्या संदर्भात तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, भेटू शकता. संबोधी करिअर अकॅडमी ठाणे वेस्ट इथे स्टेशनला अगदी 2 मिनिटावरती अमृत प्लाझा बिल्डिंग 2nd फ्लोअरला आहे. तर त्या ठिकाणी आपण येऊ शकता. थँक्यू व्हेरी मच आणि सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं रिप्रेझेंटेशन डिफेन्स फोर्सेसमध्ये NDAच्या CDSCच्या माध्यमातून वाढावं, तसंच सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये, तसंच सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आणि इतर सेवांमध्ये वाढावं या दृष्टिकोनातून 20-21 वर्ष संबोधी करिअर अकॅडमी यशस्वीपणे कार्यरत आहे. 1000+ विद्यार्थ्यांचं करिअर या इन्स्टिट्यूशनमधून घडलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे आम्ही तुम्हाला ऑनलाईन क्लासरूमच्या माध्यमातून गायडन्स करू शकतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.